सो लेट्स स्टार्ट. भाऊ मी एव्हेंजर्स असेंबल म्हणणार होतो पण नाही कंट्रोल केलं मनानं, म्हटलं नाही असं नाही, आपण सो लेट स्टार्टच बनवू. तर मॅच झाली आहे, मॅचला तगडायची झाली ती 200 किती रे आहे 231 बनवलं ते आपण ना. आणि त्या पेचवर तेवढे पाहिजेच होते कारण की अहमदाबादचं ग्राउंड आहे, तिथं मोठे मोठे रन चेज होतात. आणि एक गोष्ट आठवत असेल तर पंजाब वर्सेस गुजरातची मॅच झाली तिथं तिथं श्रेयस अय्यर 99वर नॉट आउट आलं, ती मॅच आठवते. त्याच्यातही असंच झालं की तिथं एक गुड फिनिशिंग पाहिजे होती आणि एक हाय स्कोअर पाहिजे होता. 240 250 काहीतरी बनवलं त्यांना, तर तिथं ते गुजरात तरीही 20-30 रनांनाच हारली होती. तर इथं एवढं लक्षात येते की इथं 200 आरामशी चेज होतात, तर आपल्याला त्याच्यावर ते पाहिजे होते आणि जे की इंडियानं बनवले. आणि साऊथ आफ्रिका तिथं अटकली. साऊथ आफ्रिकाची कमर हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अभिषेक शर्मानं ज्या प्रकारे तोडली, कमर तोडणं काय म्हणतात की त्याची म्हणजे हलून टाकलं बिचाऱ्यांना, खतम करून टाकलं. बुमराह, वरुण चक्रवर्ती, अजून कोण होतं यार, बुमराह, वरुण चक्रवर्ती, एक सेकंड मी सांगतोच ना, मी विसरलो. अर्शदीप सिंग, आणखीन चौथा बॉलर वॉशिंग्टन सुंदर. आता याच्या वॉशिंग्टन सुंदरची तारीफ करायला पाहिजे. त्याच्या मग कारण असं आहे भाई, वॉशिंग्टन सुंदरनं सगळ्यावर पॉवर प्ले पण टाकल्या आणि त्याला किती रन पडले माहिती आहे काय? 30 रन पॉवर प्लेमध्ये. सगळ्या ओव्हर टाकल्या, सगळ्या ओव्हर, सगळ्यांच्या इकॉनॉमी पाहून घ्या. फक्त 2 बॉलर वाचेला आहे, वाशी आणि बुमराह. तर बुमराह आहे भाई, बुमराहने तर हात जोडले, हे जोडले हात, प्रभू लय खुशी झाली तुम्हाला असं पाहून. कारण कसं आहे माहिती आहे काय, बुमराहले आज बुमराह दाखवून दिलं की यार जरासा आपला इंजिन, बुमराहचं इंजिन गरम आहे तो तर विषय नाही आहे, पण बुमराहला बुमराह गाऊन म्हणतात हे त्यांनी दाखवून दिलं आज. सगळ्यांच्या इकॉनॉमी बघून घ्या, हार्डली 13 प्लसच आहे ॲव्हरेज गाडसांत. अर्शदीप सिंग 11ची इकॉनॉमी, वरुण चक्रवर्ती 13ची इकॉनॉमी, हार्दिक पांड्या 13, अभिषेक शर्मा 13ची इकॉनॉमी. ते कॅच सुटली असती, नाही तर ते बिचारा अभिषेक शर्माला एक विकेट भेटली असती. पण भाई साब काय मजा आली. हार्दिक पांड्यानं काय चिंगार आहे, काय आग लावून टाकली. 1 मिनिट मी फक्त माझी डायरी घेतो, बाकी काहीच नाही करत, डायरी घेतली, हे डायरी. हां, तर यार काय, अरे यार हे ओके सॉरी. तर यार हार्दिक पांड्याने जे धुवे खोदले. आणि संजू सॅमसंगवर बोलायचं असं की भावना आज ओपनिंग केली ती यार, एवढं खराब वाटलं मला, एवढं खराब वाटलं त्याची लिमिट नाही की मागची मॅच नाही झाली. मागची मॅच जर झाली असती तर दोघांपैकी एक मॅचमध्ये सेंचुरी होती संजू सॅमसन गॅरेंटेड, मी लिहून देऊ राहिलो. आजही संजूची सेंचुरी होती, पण तो बॉल बढिया होता. म्हणजे संजूले फेकलेला बॉल एवढा खतरनाक आउट झाला तो की त्याची लिमिट नाही भाई. तो बॉल लय तगडा होता, त्याच्यावर बॅट्समॅनची चुकी नाही आहे, तो बॉल खतरनाक होता. आणि संजू सॅमसननं 2 छक्के मारले. पहिला छक्का त्यानं 4 बॉलमध्ये मारला आणि दुसरा छक्का मग नंतर मारला. तर गिलनं पुऱ्या तिचे हे गिलनं 3 मॅच खेळला आणि गिलनं एकही छक्का नाही मारला. संजू सॅमसन एका मॅचमध्ये 2 छक्के 4 चौके गिल्ले मारते, पण छक्के. इम्पॉर्टंट काय येतं, पॉवर हिटिंग. ओपनरसाठी तर हायच यार. ओपनर जर छक्के नाही मारत ना मग कोण मारण छक्के, टेलेंडर. तर अशी गोष्ट झाली. आणि गोष्ट आणखीन काय झाली मी सांगून देतो. अर्शदीप सिंग आज लय खुदून मारलं अर्शदीपले, पण अर्शदीप आहे, त्याला वापसी करता येते. त्यानं मिलरची विकेट घेतली आणि मिलरवरून आठवण आलं, मिलरही आता सध्याच्या कंडिशनमध्ये सूर्यकुमार यादव बनेला आहे की भाऊच्या बॅटीतून रन नाही उरायले. तर काय माहित, भाऊ जाऊ द्या, ते त्याचं काही नाही करायला लागलं आपल्याला, पण आपल्याला विकेट भेटली, आपल्याला विकेट पाहिजे होती, विषय खतम. सूर्यकुमार यादवचा फॉर्म एकदम तोच कंटिन्यू आहे जो की होता. कोणता रे यार, की सूर्यकुमार यादवनं बॉलही खराब केले, 7 बॉल खराब केले, 5 रन काढले. आउट व्हायचं होतं तर भाई दुसऱ्या बॉलर आउट होऊन जातं, अजून रन बनले होते. आणि शिवम दुबे भाई साब 3 बॉलमध्ये 10 रन. कुठं यार, मी लिहिलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे मी, एवढं खतरनाक लिहिलं. हे बघ एक गोष्ट सांगू, अभिषेक शर्मा आणि ज्यावेळेस कोण रे संजू सॅमसन ज्यावेळेस ओपनिंग करायला आले, ते अभिषेक शर्माच्याहून खतरनाक ओपनिंग म्हणजे स्टार्ट किंवा खेळणं संजू सॅमसन करून राहिलं होतं. 13 बॉलमध्ये 27 होते, अभिषेकची 18 बॉलमध्ये 28 होती. पाहून घ्या, 207चा स्ट्राईक रेट संजूचा.
आणि 161चा स्ट्राईक रेट अभिषेक शर्माचा. भाई लिहून ठेवलं सगळं. असं थोडी ना यार, असं थोडी असते, लिहून ठेवावं लागते सगळं. आठवून नाही राहत तर लिहून ठेवावं लागते. 19 बॉलमध्ये 35 होते कोणाचे, संजूचे 184चा स्ट्राईक रेट. आणि तर 20 बॉलमध्ये 34 होते अभिषेक शर्माचे. तर अशी गोष्ट चालू होती. आज अभिषेक शर्मा थोडा ऑफ वाटला, म्हणजे जसं अभिषेक शर्मा खेळत असते त्या हिशोबाने आज नाही खेळला. कोई ना भाई, कोई ना, तू मारून टाकशील, तू कव्हर करून टाकशील. आणि संजू सॅमसंग मी मागच्या व्हिडिओमध्ये भेटलो होतो. 2025 हे क्रिकेटरचं कमबॅक, म्हणजे क्रिकेटरचं कमबॅकचं इयर आहे. तर त्या संजू सॅमसंगचं बोलाबद्दल राहिलं होतं माझं, की बा त्याच्या संजू सॅमसंगही आहे. कारण की संजू सॅमसंग किती खतरनाक खेळला, किती खतरनाक त्यानं वापसी केली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण काय आता ते कसं आहे माहीत आहे काय, आपल्या काकीत बसलेल्या लेकराला घालू नाही शकत ना, तो प्रॉब्लेम तो आहे. पण आता झटके एवढे खतरनाक बसले. संजू सॅमसंगने हे पारी खेळली ठीक आहे, आणि याच्यात इंटेंटही आहे, याच्यात पॉवर हिटिंगही आहे. भाई जर तो बॉल नसताना, म्हणजे समजा तेवढा चांगला बॉल नसताना, मजाक नाही करत, संजू सॅमसंगची आज सेंचुरी होती. आज संजूची सेंचुरी होती. तो बॉल लय बढिया पडला. नाहीतर आज संजूची सेंचुरी असती तर मग आता कोणत्या तोंडाने डबल गिल्ले ठेवसान तुम्ही तिथं, इमानदारीने सांगून द्या. पण आज जे संजू खेळला त्याच्यातही त्याला हलू नाही शकत, इमानदारीने पाहिलं तर. कारण अभिषेकपेक्षा खतरनाक संजू खेळला. आताही एवढा अंतर आहे. 168चा स्ट्राईक रेट आणि 161चा. 168चा कोणाचा, संजूचा. 161 कोणाचा, अभिषेकचा. तर भाई हे ओपनिंग पेअरला चांगला आहे. यांना राहू द्या ओपनिंगले, काही गिल्ले आणू नका. मी हात धरून प्रार्थना करतो, खरंच असं करू नका, टीम बर्बाद होऊन जाईल. गिल एवढ्या हिशोबाचे बॉल घेते, एवढ्या हिशोबाचे, म्हणजे एवढे की जीव खाऊन जाते माणसाचा, की एक जण मारू राहिला आणि दुसरा डॉट डॉट खेळू राहिला. किती खराब वाटते हे. याच्या एवढं बत्तर का, एवढं बत्तर नसते यार, एवढं नसते इमानदारीनं. म्हणजे पॉवर हिट, म्हणजे पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही रन नाही काढसान झाले हो, तर मग तुम्ही कायच्यात रन काढू राहिले, कोणाच्या घरी रन काढू राहिले. अबे कोणाच्या घरी काढू राहिले, काय करू राहिले. जर तुम्ही पॉवर प्लेमध्ये रन नाही काढू राहिले तर असं नसते भाई, असं नसते, असं नाही करायला पाहिजे, सरळ गोष्ट आहे. आणि हार्दिक पांड्या, दी ऑरा फार्मिंग, अरे बाप रे बाप, ऑरा मॅन म्हणा, ऑरा फार्मिंग म्हणा, सगळे शब्द कमी आहे आज. A to Z शब्द कमी आहे. हार्दिक पांड्यानं जे खोदलं, जे धुतलं, ते लय लय खतरनाक धुतलं. पाहताना मजा येऊ राहिली. मी हार्दिक पांड्याचं कुठलेलं आहे, हा हार्दिक पांड्या ठीक आहे. 2 बॉलमध्ये 7 रन, 350चा स्ट्राईक रेट. 3 बॉलमध्ये 11 रन, 366चा स्ट्राईक रेट. 6 बॉलमध्ये 27, 450चा स्ट्राईक रेट, 450चा स्ट्राईक रेट. भाई 7 बॉलमध्ये 31 रन, 442, म्हणजे 442चा स्ट्राईक रेट. का म्हणणं आहे आता सांगा तुम्ही. ठीक आहे. 9 पॉईंट, म्हणजे किती रे यार, नाही रिक्वायर्ड रन रेट तो. हे पाय 10.3 ओव्हरमध्ये इंडियाचे होते 108 रन. 12 ओव्हरमध्ये होते 115 रन. 13 ओव्हरमध्ये होते 131 रन. ठीक आहे. मग लिंडेले बसले, मग लिंडेची खोदली, लिंडेची एवढ्या हिशोबानं खोदली, एवढ्या हिशोबानं मारली. अरे बाप रे बाप. हार्दिक पांड्यानं पहिला छक्का मारला, त्याला तिलक वर्मानं, मग त्यानं सिंगल घेतला. हार्दिक पांड्या स्ट्राईकवर आला. हार्दिक पांड्यानं 27 रन म्हणजे नाही, त्या टोटल ओव्हरमध्ये 27 रन खोदले, 21 रन मारले. हार्दिक पांड्यानं 7 मारले तिलक वर्मानं. असे झाला तो गेम. लिंडेची जे खोदली, जे मारली, ज्या सुकून मारली, त्यांना तर आठवण आलं असेल. आणि ते ग्रोवल वाले चच्चा का गए वो ग्रोवल थे, वो कुछ बोल रहे थे, वो ग्रोवल गिवल कुछ था ना, वो ऐसा कुछ ग्रोवल गिवल. तर अशी गोष्ट झाली आज, जे लिंडेले खोदलं. ओ हो, हार्दिक पांड्याचं ऐकून घ्या, मी हार्दिक पांड्याबद्दल बोलतो. 14 बॉलमध्ये 48 रन, 16 बॉलमध्ये 54 रन. हार्दिक पांड्याची 16 बॉलमध्ये 50 झाली भाऊ. पहिली 50 होती, एक सेकंड कुठं आहे रे संजू, हा पहिली 50 झालेली आहे, म्हणजे सगळ्यात हायएस्ट 50 झालेली आहे लवकर, फास्टेस्ट 12 बॉलमध्ये युवराज सिंगची T20 मध्ये. आता दुसरी आहे हार्दिक पांड्याची 16 बॉलमध्ये 50. ये बात
अरे मजा करीन माहिती आहे काय, याचा हार्दिक पांड्याचा जर कोण रेकॉर्ड तोडला 16, 15, 13 बॉलमध्ये 14 बॉलमध्ये 50 मारायचा तर आणखीन मजा येऊन जाईल. आणि तो रेकॉर्ड मला खूप अपेक्षित आहे, म्हणजे म्हणजे अपेक्षित नाही, मला खूप असं वाटते की तो रेकॉर्ड संजू सॅमसंगनं तोडायला पाहिजे. एक आणखीन चान्स संजू सॅमसंगले, म्हणजे एक पारी कस तरी खेळून जाय आणि त्याच्यात एवढा रेकॉर्ड तोडून दे भाई. मजा नाही करत, जे अंगार लागन कॅप्टन नाही 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 कोचच्या आणि सिलेक्टरच्या याच्यात की त्याची लिमिट नाही. एवढी खतरनाक अंगार लागन, एवढी खतरनाक की त्याची खरंच लिमिट नाही आहे. मजा येऊन जाणार, ल भयंकर मजा येऊन जाणार जर संजू सॅमसंगनं हा रेकॉर्ड तोडला तर. आणि यांची पार्टनरशिप एवढी बढिया चालली, हार्दिक पांड्याची, तिलक वर्माची, संजू सॅमसंगची, अभिषेक शर्माची, सेम सेम झाला ना हां. तर या दोघांची पार्टनरशिप एकदम बढिया चालली, एवढी बढिया की पहा वाटेल ती आज मॅच. ये बात याला म्हणतात मजा. आणि थोडंसं पॉझिटिव्ह साईड काय आता पाहून घ्या जराशी, की आपल्याला जरासं नंबरवर बरोबर वाटू राहिलं की 3 नंबर 2 वेळा तिलक वर्मा आला. धन्यवाद प्रभू, देवाला धन्यवाद पण लागन, कारण देवानं सद्बुद्धी दिली संग बरोबर व्यक्तीले, कोचले आपल्या गौतम गंभीरले, जिच्या अंगात चूल मचू राहील ती नंबर 3वर अक्षर पटेलला पाठवा, अजून कोणाकोणाला पाठवा, अजून कोणाकोणाला पाठवा. तर हे चूल जराशी कमी झाली. नंबर 4वर सूर्य येऊ राहिला, 5वर हार्दिक पांड्याला, 6वर शिवम दुबे आणि 7वर जितेश शर्मा. तर ठीकठाक चांगलं चालू आहे, ओके चालू आहे, पद्धतशीर चालू आहे. तर ते शेवटचे रनआउटबद्दल बोलून घेऊ आपण. शेवटचं रनआउट तर येणे एक गोष्ट लक्षात हे बघा काय झालं माहिती आहे का, त्यानं शिवम दुबेनं आल्या आल्या छक्का मारला, ठीक आहे. मग दुसरा तो होता वाईड, नाही दुसरा होता 0, नाही वाईडच होता वाटते. मग दुसरा त्यानं वाईड केला तर तिलक वर्मा धावला, तिलक वर्मा पोचला होता. पण याचं काय नाव आहे यार, शिवम दुबेचं म्हणणं होतं की त्याचं शिवम दुबेला तो एक याच्यानंतरचा नेक्स्ट बॉल खेळायचा होता, कारण की तो त्याचा अंगार लागली होती त्याच्या याच्यात की नाही अपनी को मारना है भाई, मजा करणी, एकदम खतरनाक फिनिशिंग देणी आहे. त्यानं ते केलं रे वा, मजाक नाही, त्यानं ते खरंच केलं आणि करायला पाहिजे होतं भाई. कोणी करून घ्या चालते आपल्याला, शिवम दुबे भाई लय बढिया खेळला तो, ठीक आहे. तर त्याच्या गडबड काय झाली की शिवम दुबे म्हणजे तो बोलायला पहिले तो पोचला होता, कोण, तिलक वर्मा. मी थोडं तो राहिलो समजून घ्या थोडंसं. हा तर मग काय झालं माहिती आहे काय, शिवम दुबेला तो बॉल खेळायचा होता. मग हे लक्षात आलं की बा तिलक वर्मा की आपण एवढा वेळ खेळू राहिलो, आपण चांगला स्कोअर बनवला. आता या कंडिशनमध्ये, या पोझिशनमध्ये शिवम दुबेचं रक्त गरम आहे, शिवम दुबे ताकदनं मारू शकते, तर शिवम दुबेला राहू द्या, आपण आउट होऊन जा. हे सगळ्यात बेस्ट डिसिजन होतं. आणि याला भाई जिगरा लागते, याला दम लागते, याला हिंमत लागते, याला मन लागते की आपली विकेट सॅक्रिफाय करा आणि दुसऱ्याला देऊन द्या, म्हणजे दुसऱ्याला सेफ ठेवा. हे केलं तर सूर्यकुमार यादवनं रोहित शर्मासाठी, आठवते. आणि रोहित शर्मासोबत एक इन्सिडेंट असाही झालेला आहे, रोहित शर्मा गिलचा, तर गिलची विकेट वाचवली ती, रोहित शर्माने सॅक्रिफाय केलं. मग गिलनं काय रे कोण आहे तो, यशस्वी जयस्वाल, त्याची विकेट सॅक्रिफाय केली ती, स्वतःला वाचवतो. तर या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर पण यानं मन दिसते की नाही भाई तिलक वर्मा तो आपल्यासाठी स्वतःसाठी नाही खेळत, तो देशासाठी खेळते आणि तिथं म्हणजे सगळ्यांसाठी खेळते, टीम प्लेअर आहे तो. आणि त्यानं असं दाखवून दिलं की माझ्यापेक्षा सगळ्यात चांगला आताच्या कंडिशनमध्ये आपलं शिवम दुबे आहे, आणि त्यानं ते काम करूनही दाखवलं. शिवम दुबेने निराश नाही केलं. 3 बॉलमध्ये जे धुतली, हे बघा पहिल्या बॉलवर छक्का, दुसऱ्या बॉलवर तो डॉट गेला आणि तिसऱ्या बॉलवर डबल मारला चौका. काय शॉट मारला भाई, पूर्ण ताकदनं झोपून टाकली, धपकन पुरा जोर लावून टाकला. शिवम दुबे जेव्हा मारते ना जागचे छक्के, हो. आणि सगळ्यात खतरनाक शिवम दुबेचा शॉट पाहायचा असन स्टेप आउट करून एक छक्का, तो म्हणजे स्टेप आउट करून मारत असते भाई सॉप, काय मारते, का पॉवर रेटिंग आहे रे, त्याच्यासारखी मजा कुठं नाही येत. मग अशी गोष्ट आहे. 3 मॅचमध्ये गिलचा स्ट्राईक रेट 90 आहे, 3 मॅचमध्ये. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका पार्ट 1, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका पार्ट 2, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका पार्ट 3. 90चा स्ट्राईक रेट, 32 रन गिलची. आणि एका मॅचमध्ये संजूचे रन 37 आहे, म्हणजे एकाचे 32 रन आहे 3 मॅच मिळून, एकाचे 37 रन आहे एका मॅचमध्ये. आणि स्ट्राईक रेट आहे 168चा.
संजूनं गरम दिलती भाई, संजू गरम देऊ राहिलता, पण तो बॉल लय बढिया होता म्हणून तो आऊट झाला, नाही तर तो आऊट नसता झाला. आणि जर तो आऊट नसता झाला मग संजूची आज सेंचुरी होती म्हणजे होती. आज वाटू राहिलं तर संजू सेंचुरी मारन, पण तो बॉल लय बढिया होता. बढिया बढिया एक आली पाहिजे भाई डबल, नाही तर हा रेकॉर्ड तोडून टाक हार्दिक पांड्याचा. काही विषय नाही भाई. आपल्या देश म्हणजे आपल्या जर इंडियन प्लेअरनं कोणताही रेकॉर्ड तोडला कोणत्याही इंडियन प्लेअरचा, तर कुणालाच दुःख नाही आहे, सगळे खुशच होणार आहे. आता सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड आपला विराट कोहलीला तोडायचा आहे, की आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की बा तोडायलाही पाहिजे 100 सेंचुरी, 101 सेंचुरीज मारायला पाहिजे. तर सगळ्यात जास्त खुशी सचिन तेंडुलकरला होणार, सगळ्यात जास्त, की बा माझा रेकॉर्ड आपल्या इंडियन प्लेअरनं तोडला. चांगलं वाटते भाई, चांगलं वाटते. हा रेकॉर्ड आता तो बंद आहे, 16 बॉलमध्ये हाफ सेंचुरी. पण का खेळला हार्दिक पांड्या, ओरे बाप रे बाप. मागची मॅच जर पाहिसान तुम्ही, जे ड्रॉ व्हायच्या पहिलीची म्हणजे जे कॅन्सल व्हायच्या पहिलीची मॅच, त्याच्यात तो 22 बॉलमध्ये 33 म्हणजे रन बॉल टाईप काहीतरी खेळून गेल तर हार्दिक पांड्या. आणि याच्यात ओरे देवा याच्यात एवढा खतरनाक खेळला हार्दिक पांड्या की त्याची लिमिट नाही. मी तेच पाहू राहिलो. हार्दिक पांड्या 25 बॉलमध्ये 63 रन, 5 चौके, 5 छक्के, 250चा स्ट्राईक रेट. याला म्हणतात खेळणं. ये इसको बोलते मजा, ये मजा आ गया देखो, याला म्हणतात मजा आहे ना. तर स्कोअर कार्डवर येऊन जातात थोडंसं की अजून काही कुणाची. अरे हा यार, ते काय हालतं माहिती आहे का, ती अंपायर हर्ट झालते थोडीशी, लागलं भाईला जोरानं लागलं. त्यांची जॉबला रिस्की असते आणि तो बॉल कुठेही लागू शकते, तर वाचून खेळायला म्हणजे वाचून राहावं लागते. तर भाई आय होप आणि कॅमेरामॅनला लागलं यार. तर हार्दिक पांड्या त्याच्यानंतर गेलता, त्याच्याजवळ गेलता, मग त्याला हाक वगैरे केलं, पाहिलं जखम वगैरे. तर अशी गोष्ट झाली आज. पण अंपायरने संजूनं अंपायरला मारलं, ठीक आहे, ओके. ते काय हालतं माहिती आहे काय, त्याच्या डोळ्यात तो गंभीर दिसू राहिलता, म्हणजे असं गंभीर 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 दिसू राहिलता. तर ते लॉक झालं टार्गेट सगळं अंपायरवर. तर गंभीर समजून अंपायरले ठोकून दिली. असं नाही आहे, इन रियालिटी असं नाही झालं. तो बॉलरच्या हाताला धक्का लागून तो बॉल तिकडे गेला, म्हणजे मारला असा की तो बॉलरपाशी गेलता, तर बॉलरच्या इथून काहीतरी पकडायला गेला की धक्का लागला त्याचा, तर तिथून तो अंपायरला लागला. अशी गोष्ट झाली. ते अंपायरला लागला भाई, बरोबर नाही लागलं. पण ते असं वाटत राहिलं की बा गंभीर समजून अंपायरला ठोकून दिली, असं काही काय सांगा यार, काय सांगा. तर अशी गोष्ट झाली. पार्टनरशिप पाहून घेऊ आपण. पार्टनरशिपही आहे भाई, पार्टनरशिपही बढिया बढिया लागली. संजूची आणि अभिषेक शर्माची पार्टनरशिप एकदम बढिया झाली. 34 बॉलमध्ये 63 रन. म्हणजे अभिषेक शर्मासारखा आज नाही खेळला, पण इट्स ओके, काही नाही होत भाई. एखाद मॅच खराब झाली तर कोणी काही नसते म्हणत. संजूची जर ही मॅच खराबही झाली असती तर आपण तर कोणा काही नसतं म्हटलं, कारण की आपल्याला माहिती आहे तो कोणत्या कॅलिबरचा प्लेअर आहे, काय खेळू शकते, कसा खेळू शकते. तो पण आपल्या कोचच्या डोळ्यातलं उकलं असतं ते. तर त्याच्या पार्टनरशिपमध्ये 13 बॉलमध्ये 27 रन होते संजूचे. 13 बॉलमध्ये 27 आणि 21 बॉलमध्ये 34 रन अभिषेक शर्माची होती पार्टनरशिपमध्ये. ते ठीक आहे. दुसरी पार्टनरशिप होती अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माची. तर त्याच्यात काय झालं, त्याच्यातही सेम टाईप झालं. 21 बॉलमध्ये 31 रन. हे थोडं स्लो वाटतं थोडं, पण काही गरज एवढी विशेष नाही आहे, कारण की त्यांना कव्हरअप करून घेतलं होतं नंतर. 9 बॉलमध्ये 10 रन संजू सॅमसंगची आणि तिलक वर्माची 12 बॉलमध्ये 22 रन. पण यांना रन रेट बरोबर चालू ठेवता. 10-11 10-11 9वर गेला, मग त्याला 10वर खैसलं, 10वर होतं मग त्याला 11वर खैसलं. तर हे 10वर कॉन्स्टंट होऊ राहील ते, मग ते पॉवर अप करून 11वर. यांची पार्टनरशिपला बोगस झाली तिलक वर्माची आणि सूर्यकुमार यादवची. काही फरक नाही पडला त्यांना, कारण की आपण जितलो आहे, चांगल्याने जितलो आहे. पण एक गोष्ट सांगू राहिलो की यांना आहे पा यांच्या याच्यानं रन रेटलाही फरक नाही पडला आहे, कारण की त्यांना रन रेट 10चा चालू देऊ राहिले ते, पण याचे थोडा स्लो आलता. 11 बॉलमध्ये 12 रन तिलक वर्माचे आणि 7 बॉलमध्ये 5 रन सूर्यकुमार यादवचे. सूर्यकुमार यादव भाई येऊन जा भाई फॉर्ममध्ये. याचा फॉर्ममध्ये येणं लय गरजेचं आहे, एवढं की त्याची लिमिट नाही, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सूर्यकुमार यादवचं फॉर्ममध्ये येणं. ठीक आहे. तर आता हे ऐकून घ्या. मग चौथी पार्टनरशिप लागली होती आपली
तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याची सगळ्यात जबरदस्त सगळ्यात बेस्ट पार्टनरशिप हेच लागली आजची. 44 बॉलमध्ये 105 म्हणजे 105 रन 44 बॉलमध्ये. हार्दिक पांड्या 25 बॉलमध्ये 63 रन, 19 बॉलमध्ये 40 रन, 39 रन एक्झॅक्टली तिलक वर्माचे. तर एवढी खतरनाक पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपच्या आपण जितलो म्हणू शकता. किंवा मग शिवम दुबे आणि तिलक वर्मा ते दोघं, जितेश शर्मा आलता भाई, तो आलाच सही, एवढा तर बरं झाला आलाच सही बिचारा. तिलक वर्मा आणि शिवम दुबेचे काही नाही लागली, कारण की तिलक वर्मा आउट झाला, शिवम दुबे एकटाच राहिला. 2 बॉलमध्ये 7 रन. तिथं आपला हाच खेळला, काय नाव आहे, शिवम दुबे. थोडं विसरत असते यार मी, थोडं विसरत असतो बोलता बोलता, तर थोडा ॲडजस्टही करून घेत जा. असं काही नाही की बा ॲडजस्ट नाही करावं लागत, नाही ॲडजस्टही करावं लागते जा, असं कर लिया करो यार, कर लिया करो. तर अशी मजा आली मॅचमध्ये. तर आता आपण स्कोर कार्डवर येऊन जाता 2 मिनिटासाठी, बिलकुल स्कोर कार्डवर येऊन जाऊ आपण. तर ऐकून घ्या रे बा. संजू सॅमसंग विकेट किपरही होता आजच्या याच्यात. तर संजू सॅमसंगनं काय काय खेळला, 22 बॉलमध्ये 37 रन, 4 चौके, 2 छक्के, 168चा स्ट्राईक रेट. आणि गिल बसला होता चुपचापनं. मला प्लेयरशी काही प्रॉब्लेम नाही, जर असा गिलही खेळला असन तर मी त्याला सपोर्ट करायला तयार असं. मला प्लेयरशी काही प्रॉब्लेम नाही आहे, मला प्रॉब्लेम आहे खेळाच्या पद्धतीशी. प्लेयर मला कोणता माझ्या घरचा बसत आहे यार, तिथं कशा गोष्टी करता. जर तुम्ही खेळताना बोगस आणि माणसांना सपोर्ट करा तर मग काय म्हणा आता, अशी गोष्ट आहे ते. तर मग हे ऐकून घ्या, 22 बॉलमध्ये 37 रन, 4 चौके, 2 छक्के, 168चा स्ट्राईक रेट, बढिया खेळला. अजूनही पारी चांगली खेळू शकला असता, म्हणजे तो तर सेंचुरी मारणार. आज गरम होतं रखतो, आज भाऊनं गरम दिली तीच, पण तो बॉल त्याने ल बढिया टाकला. लिंडेनं 1 नंबर बॉल टाकला, मग जी 1 नंबर सुताई केली त्याची त्याने तो सोडला. मग अभिषेक शर्मा 21 बॉलमध्ये 34 रन, अरे सेम तेच तर आले सेम. 21 बॉलमध्ये 34 रन, 6 चौकी, 1 छक्का, 161चा स्ट्राईक रेट, बढिया. अभिषेक शर्माबद्दल बोलने लगा, संजू सॅमसंगबद्दल बोलने लगा, तर हे प्लेयर बराबर आहे. या तो तेरी नहीं या तो मेरी नहीं, अब देख लेंगे खुदाई. तिलक वर्मा 42 बॉलमध्ये 73 रन, 10 चौके, 1 छक्का, 173चा स्ट्राईक रेटनं त्यानं त्याची पारी खतम केली. तो नॉट आउट झाला असता, पण जे जराशी गडबड नाही झाली असती तर रनआउटची, तो नॉट आउट झाला असता. आणि तिलक वर्मा नॉट आउट यायला मजा येते, एवढं पाहायला लय मजा येते तिलक वर्माले. का बढिया खेळला तिलक वर्मा. 42 बॉलमध्ये 73 रन, 10 विकेट, नाही 10 चौके, 1 छक्का. विषय काय माहिती आहे काय, जे विराट कोहलीकडून आपल्याला भेटत होतं की बा एक स्टेबिलिटी, तो तिलक वर्मा आपल्याला प्रोव्हाइड करून देऊ राहिला. पण हे जबरदस्ती गिल्ले बसू राहिले त्याच्यात, की बा गिल्ले असंच खेळते. अरे घंटा खेळते गिल असा नाही खेळत, तुमच्या माहितीसाठी. गिल जाऊ द्या आता, का आता सोडा, जाऊ द्या बरं, गिलचा विषय ना काढू बरं यार. मग ते माझ्या मन दुखते. मग तो बिचारा संजू सॅमसंगचा चेहरा माझ्यासमोर येते, तो बिचारा किती दुःखी होता, एवढा दुःखी होता. त्याला खरंच लय चांगल्यानं समजू राहिलं आणि आपल्याला समजू राहिलं की भाई पॉलिटिक्सच्यानं मी बाहेर आहो, फेवरेटिझमच्यानं मी बाहेर आहो, गंभीरले गिल जास्त आवडते म्हणून मी बाहेर आहो, बाकी काहीच कारण नाही आहे मला बाहेर राहायचं. किती खराब गोष्ट आहे की जो प्लेयर ते जागा डिझर्व करते, तो तिला ते जागा नाही भेट राहिली, कारण की फेवरेट आहे एक प्लेयर कोचचा. काय म्हणताय त्याच्यावर. पण आय होप, काश इनले बुद्धी भेटाव, कुठून तरी सद्बुद्धी भेटाव, यानं संजू आणि अभिषेक शर्मा ओपनिंग करा. ओपनर हे पाय यार, कसं आहे माहिती आहे काय, संजूची जागा बनते, कारण नो मागच्या 10 वर्षापासून खेळूच राहिला, 10 नाही पण बऱ्याच वर्षापासून खेळून राहिला. त्याची एक परमनंट जागा नव्हती, पण आता येले संजू सॅमसंगला हा फॉर्मॅट देऊन द्यायला पाहिजे. T20 पहिला विकेट किपर संजू सॅमसंग, दुसरा विकेट किपर जर तुम्हाला ठेवायचा असेल जितेश शर्मा, मग बाकी तुमच्याकडे ऑप्शन्स आहे, काही विषय नाही, ठीक आहे. पण पहिला विकेट किपर संजू सॅमसंग असायला पाहिजे आपला, बॅकअप मग कोणी असो, कारण की हा फॉर्मॅट त्याला द्यायला पाहिजे भाई. एका याच्यात सेट करावं लागेल ना, कशा गोष्टी करता.
पण नाही, इथं आपल्याला आता चॉकलेट देऊन उभं राहायचं असेल तर मग काय म्हणू शकता. जाऊ दे. संजू सॅमसंग, नाही 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 नाही, सूर्यकुमार यादव, सॉरी हा, सूर्यकुमार यादव 7 बॉल 5 रन, नो चौका नो छक्का, 71चं स्ट्राईक रेट. कॉर्बिन बॉसनं आउट केलं भाऊले. एक ओव्हर खराब करून गेला भाऊ. काढ यार रन, काढ यार, खरंच गरज आहे. येऊन जाय भाई, फॉर्ममध्ये येऊन जाय, ताकदनं माहोल मारून टाक सगळ्यांना. बॅटिंग करून खतरनाक खतरनाक शॉट मार. लय लय वेळ झाला यार रन येऊन, लय वेळ झाला. आता विचार करायची गोष्ट आहे लवकर कॉमबॅक. म्हणजे त्यांनी म्हटलं, त्यांनी एक्सेप्ट केलं हे गोष्ट की बा ॲज अ कॅप्टन मी लय खुश आहो, पण ॲज अ प्लेयर सूर्यकुमार यादव हा स्ट्रॉंग कमबॅक करणार असं त्यांनी म्हटलं. तर आय होप सो इन कमबॅक करावं, माझी प्रार्थना तीच आहे. हार्दिक पांड्या 25 बॉलमध्ये 63 रन, 5 चौके 5 छक्के, 252चं स्ट्राईक रेट. बहुत बढिया. शिवम दुबे 3 बॉल 10 रन, 1 चौका 1 छक्का, 333चं स्ट्राईक रेट. बहुत बढिया, एक नंबर. ये म्हणतात मारणं. जितेश शर्मा नॉट आउट, बिचारा एकही बॉलने खेळला, तो फक्त धावायला आलता, बाकी काहीच करायला नव्हता आलता. ठीक आहे. 9 एक्स्ट्रा भेटले आपल्याला, 9 एक्स्ट्रा भेटले. आणि बॉलर आहे आपले. मग यार वाशीची बारी नाही आली, नाही तर वाशी काय कॅलिबरचा बॅट्समन आहे, मग त्याने दाखवून दिलं असतं. वॉशिंग्टन सुंदरला कमी नका समजू, तो प्लेअरला बढिया आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे गोष्ट. हे बघा, वाशी, अक्षर पटेल, जडेजा स्पिनिंग ऑलराऊंडरमध्ये तीनच सध्याच्या कंडिशनमध्ये, पण हे बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट. एवढे तगडे प्लेयर आहे यार हे की पाहून मस्त वाटते की नाही यार, हे प्लेयर अंडर रेटेड बनवू शकता तुम्ही, ओव्हर रेटेड पण अंडर रेटेड. अक्षर पटेल जिथं रन काढते तिथं कोणीच नाही काढत. अक्षर पटेल नाही, तारीफ यार करायला पाहिजे यार. ठीक आहे. या साऊथ आफ्रिकावाल्याच्या याच्यातून खेळू एकच जण राहिलता, इमानदारीनं पाहिलं तर खेळू एकच जण राहिलता, बाकीचे तर फक्त थुक्याला आलती इथं. तो ब्रेव्हिस तरी जरासा खेळला, नाही तर तो बिचाराही चालत होतो भाऊचं. क्विंटन डिकॉक 35 बॉलमध्ये 65 रन, 9 चौके आणि 3 छक्के. क्विंटन डिकॉक कुठे गेला, एक सेकंड ना, लिहिलेलं आहे मी. हां, 30 बॉलमध्ये 50 केली ती. 30 बॉलमध्ये 50 क्विंटन डिकॉक. पहिले खतरनाक खेळ राहिला, पण तो रिझा एंड्रिक रे यार याला आऊट नव्हतं करायला पाहिजे होतं रिझा एंड्रिकले, कारण की तो आपल्या साईडवरून खेळू राहिला. 12 बॉलमध्ये 13 रन माहोल मारू राहिला तो एकटा, पण त्याची विकेट वरून चक्रवर्ती. ओ माय बाय फो. मी बॉलरबद्दल बोलायचं राहिलो, मी बॉलरबद्दल बोलू काय, हे पहिले वाचून घेतो यांचं स्कोअर कार्ड काय आहे. काहीच नाही आहे, थुगेल स्कोअर कार्ड आहे, 2 जणांचं नाव वाचायला लागते, मला बाकीचे वाचाही नाही वाटू राहिली, काहीच नाही करून दिली. आपल्या बॉलरबद्दल बोलायची गरज आहे आणि मी आपल्या बॉलरबद्दल बोलतो. तर ऐकून घ्या एक सेकंड. 3 काय नाव आहे, हां क्विंटन डिकॉक. तो सुनलो रे बाई समजून. तर क्विंटन डिकॉक 35 बॉलमध्ये 65 रन. ठीक आहे. क्विंटन डिकॉकच खेळू राहिलता एकटा आज, आणि ज्या हिशोबाने क्विंटन डिकॉक खेळू राहिलता त्या हिशोबाने लय खतरनाक काम चालू होतं भाईसाहेब. 9 ओव्हरमध्ये 9 ओव्हर 2-3 बॉलमध्ये यांचे 100 रन बनले होते, आपले 10 ओव्हरमध्ये 100 रन बनले होते. तर हे लगभग सेम खेळले, लगभग एकदम बरोबर. 10 ओव्हरमध्ये 100 काढायचे होते, 10 ओव्हरमध्ये यांनी 100 काढले, आणि हे तशा हिशोबाने खेळले. क्विंटन डिकॉकला जर समोरची खतरनाक साथ भेटली असती तर यांना ही मॅच निघून गेली असती. पण बेटा इथं एक गोष्ट राहिली, इथं एक गोष्ट सांगून देतो, आणि आणखीनही काही बोलायचं मला तेही सांगून देतो. आता ही हळूहळू बोला, नीची बॅटिंग होत्या मग सांगतो मी तुम्हाला काय सांगायचं. 35 बॉलमध्ये 65 रन, 9 चौके 3 छक्के, 185चं स्ट्राईक रेट. ये नाही याचं काम पद्धतशीर केलं, पण याच्या पारीवर मुतणारे याचे बाकीचे सगळे बॅट्समन होते, सगळे ब्रेव्हिस सोडून सगळे होते, सगळे. कोणच साथ नाही दिली. जर कोणच साथ दिली असती तर यांना तर मॅच काढली होती, 30 रनात तर मॅच हारली ती. हेनरिक तो रिझा हेनरिक भाई, तू खेळू पाहिले राहिला नाही, आपल्या साईडने खेळला भाई, नाही आपल्या साईडने खेळला भाई, तो इमानदारीने आपल्या साईडने खेळला. तो 12 बॉलमध्ये 13 रन, 1 चौका 0 छक्का, 108चं स्ट्राईक रेट. याला आउट नाही करायला पाहिजे होतं असं वाटत होतं.
हा बरोबर आपल्या साईडने खेळून राहिलता, म्हणजे बॉल त्यांची वाया घालू राहिलता, तर एवढा काही विषय नव्हता याचा. ठीक आहे. ब्रॅव्हिस 17 बॉलमध्ये 31 रन, 3 चौके, 2 छक्के, 182चा स्ट्राईक रेट. बढिया खेळून राहिलता हा. यानं स्टार्टिंगला बॉल जास्त घेतले होते, पण मग यानं कव्हरअप चांगला करते हा. इलेच तर खेळणं म्हणतात. हा मिलर, अरे देवा, 14 बॉलमध्ये 18 रन, 2 चौके, 128चा स्ट्राईक रेट. मिलर, डेव्हिड मिलर भाऊचा फॉर्म तर कुठंच काही नाही. गेले आउट. थांब सांगतो बोल. एडम मार्क्रम 4 बॉलमध्ये 6 रन, त्याच्यातही एक चौका आहे, 150चा स्ट्राईक रेट. फरेरा, चक्रवर्ती, हे बॅक टू बॅक विकेट झाले एडम मार्क्रमचे आणि वरुण चक्रवर्तीची. 0 आउट केलं बिचाराले. हां, तर हे बाय मॅच जिंकणार इंडियाच होती, याची तर गॅरंटी होती. कारण की हे जे आपले बॉलर आहे, हे नाव काही असेच PR गिअर टीमनं मोठे नाही केले आहे ना, हे नाव लोकांना मोठे केलं आहे. हे त्यांना कमावले आहे, हे त्यांना दाखवले आहे की हे काय कोणत्या लेवलचे बॉलर आहे, तर म्हणून त्यांचं नाव आहे. हे काही ईगल बायोवर ठेवून नाही चालत. म्हणजे ईगल बायोवर ठेवलं, ईगलचा सिम्बॉल इमोजी, तर मग मला ईगल म्हणा सगळेजण. नाही, आमच्या इकडं असं नाही आहे. आमच्या इकडे आम्ही म्हणजे ते बॉलर आहे तेवढ्या लेवलचे, तर त्यांची तारीफ होते, त्यांना एवढे सगळेजण लाईक करतात. नाही तर कोणी स्वतःला ईगल म्हणून राहिलं, कावळा नाही आहे तो माणूस स्वतः ईगल म्हणून राहिला स्वतःला, काय म्हणा याच्यावर. लिंडे भाई साहब, लिंडे 18 बॉलमध्ये 16 रन, 2 छक्के, 200चा स्ट्राईक रेट. लिंडे चांगला बॅटिंग करते भाई, मजाक नाही. मार्को जॉन्सन हा माणूस 5 बॉल खेळून गेला, 14 रन मारले, 2 छक्के मारले त्यानं, 2 छक्के. आणि गेले बरं झालं बुमरानं लवकर आउट केलं. नाही तर साला हा काम काय करून टाकायचा असता. हा मार्को जॉन्सन जरा वेगळाच हाती लागला, म्हणजे वेगळाच खुन्नस खाऊ राहिला. ज्या दिवशीपासून त्याला बुमरानं आउट केलं 2024ले त्या वर्ल्ड कपले, त्या दिवशीपासून त्याला वेगळं प्रेम झालं काहीतरी इंडियासोबत. तो इंडियाच्या केल्यात तर काही करून टाका, तो तर जीव देऊन देईन त्याचा. कॉर्बिन बॉश नॉट आउट आला 15 बॉलमध्ये भाई, 15 बॉलमध्ये 17 रन. कारण की त्याला जपलं तेवढ्या हिशोबाने ठेवलं होतं की त्याला घंटा मारून होती देऊ राहील. ते जर तुला मारलं असतं तरी काही नसतं, उखाडलं असतं तुला. 15 बॉलमध्ये 17 रन, 1 चौका, 1 छक्का, 113चा स्ट्राईक रेट. बढिया आपल्यासाठी तर बढिया आहे भाई. तुम्ही जेवढे स्लो खेळसान, मी तर तेवढ्या टाळ्या वाजून तुमच्यासाठी. नाही, बहुत बढिया. आता हे तो फरेरा आणि कुठे आहे तो, हां रिझा हेनरिक, तो किती बढिया खेळला यार, 1 नंबर खेळला तो माणूस, बहुत एकदम खुश. हा कॉर्बिन बॉश किती सुंदर खेळला, 15 बॉलमध्ये 17 रन. मिलर कुठे गेला, हां मिलर, डेव्हिड मिलर दिसून जाय, 14 बॉलमध्ये 18 रन. किती सुंदर खेळून गेले हे लोक. 18 बॉलमध्ये 14 केली असते तर मी आणखीन तारीफ केली असती. आणि हां लुंगी निगडी, तो ते काही घेणं नाही आहे त्याचं बॅटिंगचं याचं. 9 बॉलमध्ये 7 रन, 1 चौका, 77चा स्ट्राईक रेट. तर अशी यांची पारी आटपवली. तर हे मॅच बनली कुठं, ती पाहा लागण ना. तर ही मॅच बनली इथं. पहिले तर हर्षदीप सिंग मार खाऊ राहिला, म्हणजे बॉलिंगमध्ये. भाऊ लय ऑफ दिवस होता भाऊचा, एवढ्या ताकदनं हल्ल्या भाऊनं की त्याची लिमिट नाही. तो का नाव आहे त्याचं, क्विंटन डिकॉक, तो ताकदनं मारू राहिला, तो पाहून राहिला कोण आहे. तो हर्षदीप सोबत बॉलिंग केली, पेयर होता वॉशिंग्टन सुंदरला यावेळेस बॉलिंग पॉवर प्लेमध्ये यासाठी दिली की क्विंटन डिकॉकला लवकर आउट करण्यासाठी. हे काही रिझन असू शकते, जे की असणारच, बरोबर आहे. तर हर्षदीप सिंग तिला मार खाऊ राहिला आणि वरून आपला वॉशिंग्टन सुंदर तिथं वाचू राहिला. वॉशिंग्टन सुंदरनं 4 ओव्हरमध्ये 30 रन दिले, 7ची इकॉनॉमी. विकेट एकही नाही घेतली, पण त्यानं रन कमी दिले भाई. सगळ्यांपेक्षा कम्पॅरिझन पाहिलं तर त्यानं रन कमी दिले पॉवर प्लेमध्ये बॉलिंग टाकूनही. तो तर मौत के खेळ, म्हणजे मग काय खेळ पॉवर प्लेमध्ये भाई. पॉवर प्लेमध्ये जर तू एका ओव्हर म्हणजे 7ची इकॉनॉमी देऊ राहिला, तर मग याच्यावर चांगली गोष्ट काय आहे यार, की वॉशिंग्टन सुंदरनं बॉलिंगला बढिया गेली. नाही खरंच लय बढिया गेली. कारण की पॉवर प्लेमध्ये सगळ्या ओव्हर टाकून जर 7ची इकॉनॉमी राहत असेल तर खराब इकॉनॉमी नाही आहे. बॉलिंग लय चांगली गेली तिनं, ठीक आहे. त्यालाही पडल्या भाई, त्याला हिट्स पडल्या, खतरनाक हिट पडल्या त्याला, पण तरी त्यानं लय चांगल्यानं कव्हर अप केलं. त्याची जी शेवटची ओव्हर आहे 8वी त्याने टाकलेली, तर त्या ओव्हरमध्ये पाहिलं ना तर 2 वाईट टाकल्या त्यानं, आणि तरीही त्या ओव्हरमध्ये टोटल 6 रन गेले.
व्हाईटचे जर काढले असते तर मग 4च रन गेले असते. आलं लक्षात. आणि त्याच्या जे बाकीच्या ओव्हर आहेत, जशी त्याने दुसरी ओव्हर टाकली तर त्याच्यात त्याचे 8 रन गेले, एक बाउंड्री आणि बाकीचे 4 रन. ठीक आहे. आणि शेवटचा डॉट. त्याने चौथी ओव्हर टाकली, चौथ्या ओव्हरमध्ये एक छक्का पडला आणि 3 रन सिंगल झाले, 9 रन टोटल. ठीक आहे. 2 त्याच्यात डॉट गेलते. तर भाई ये ना बॉलिंग लय बढिया गेली, एक नंबर बॉलिंग केली ना. त्यानं 6वी ओव्हर टाकली पॉवर प्लेची शेवटची वाटते. तर त्याच्यात 7 रन दिले टोटल, एक चौका, 2 डॉट, नाही 2 डॉट आणि 3 सिंगल. ठीक आहे. टोटल 7 रन. तर अशी वॉशिंग्टन सुंदरची बॉलिंग होती आणि वॉशिंग्टन सुंदरनं बॉलिंग लय बढिया केली. कारण आज वॉशिंग्टन सुंदरचं कोणी नाव नव्हतं काढणार म्हणून मी काढलं. कारण की भाई तिची आज कोणी, अरे यार तुम्हाला गोष्ट सांगू काय, आज वरुण चक्रवर्ती, बुमराह आणि हार्दिक पांड्या, हर्षदीप, सगळेच बॉलर म्हणा आपले सगळे डुबून खाऊन घेतले यांनी. म्हणून आज कोणाचं काही नाव दिसून नाही राहिलं. आणि सगळ्यात मोठा खतरनाक खेळाडी आपला बुमराह. पहिली विकेट वरुण चक्रवर्तीने घेतली रिझा अँड्रिक्सची. तर तिथं थोडंसं म्हणजे थोडंसं कशाला थोडं आपण म्हणजे ते सुरुवात केली त्यानं विकेट घेऊन, गणपती बाप्पा मोरया म्हटली आणि त्यानं तिथे सुरुवात केली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर झालं असं की 10 ओव्हरपर्यंत त्यांची एकच विकेट आणि 100 रन बनले होते. तिथं वाटते समोर होते जराशे आपले. 10 ओव्हरमध्ये 118 रन होते त्याची, एक विकेट पडली होती. ठीक आहे. मग त्याच्यानंतरचे जे 3 ओव्हर आहे, त्याच्यानंतरचे 3 ओव्हर म्हणजे 11, 12, 13, त्या 3 ओव्हरमध्ये 18 रन, 4 म्हणजे 3 विकेटा आणि किती 6चा रन रेट. पहिले चालू होतं 11चा 1 ते 10 ओव्हरमध्ये, पण त्याच्यानंतर 11, 12, 13 त्याच्यात 6चा रन रेट. भाई साहब इथं गेम पलटला. आणि गेम कसा पलटला मी सांगतो आता. नहीं मैं बताऊंगा तुम्हें क्या हुआ था, मैं बताऊंगा. ठीक आहे. तर गोष्ट आहे का, सगळ्यात पहिले बुमराह एक सेकंड कुठे गेला, जसप्रीत बुमराह. हां हां ओके 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 5वी ओव्हर. हां ठीक आहे. 5वी ओव्हर गेली बुमराहनं. ठीक आहे. तर तिचा व्हाईटचा चौका गेलता, व्हाईटचा चौका. तरीही त्या ओव्हरमध्ये 8च रन आले. बुमराहला मारायला दम लागते. आणि एखाद्यानं मारलं म्हणजे चुकून एखादा दिवस बुमराहचा खराब गेला आणि त्याच्यात कोण मारलं तर मग तर डॉक्युमेंटरी आहे. बुमराहने टाकली 11वी ओव्हर, ते ओव्हर जिथून मॅच पलटायला लागली. ठीक आहे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट ओव्हर होती 11वी. 11व्या ओव्हरमध्ये पहिला बॉल सिंगल गेला, दुसरा बॉल वाईड होता, मग तो डबल टाकला. तर त्याच्यात क्विंटन डिकॉकची विकेट आली, सॉफ्ट डिसमिसल झालं, म्हणजे त्यानं डॉट केलं आणि लपकांची बुमराहने कॅच पकडली. तर इथं गेम पलटायला सुरुवात झाली. ठीक आहे. मग त्या ओव्हरमध्ये टोटल आले 4 रन, 11व्या ओव्हरमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यानंतरची ओव्हर केली हार्दिक पांड्यानं ब्रेव्हिसला गमावलं. मग त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं कॅच पकडली होती वाटते, काहीतरी कॅच कोणी पकडली मी ते विसरलो, पण हार्दिक पांड्यानं 12वी ओव्हर केली आणि त्याच्यात ती विकेट पडली. ठीक आहे. मग बुमराह आहेच भाई. बुमराहचं काम खतरनाक केलं. मग त्याच्यानंतर आला वाटते कोण रे, एक सेकंड, हार्दिक पांड्या आला. मग हार्दिक 13वी ओव्हर कोण टाकली होती, 13वी ओव्हर वरुण चक्रवर्तीने टाकली. तर हे 3 ओव्हर यांनी डुबून मरून गेले बिचारे. हे डुबून टाकलं या 3 ओव्हरमध्ये, 11वी, 12वी, 13वी. आणि 13वी ओव्हर टाकली वरुण चक्रवर्तीनं ते ओव्हर टाकली. तर त्याच्यात 2 विकेटा गेले आणि त्या 13व्या ओव्हरमध्ये दिलं फक्त 6 रन. पहिल्या बॉलमध्ये सिंगल, दुसऱ्या बॉलमध्ये चौका, तिसऱ्या बॉलमध्ये विकेट, मार्क्रमची विकेट पडली. चौका त्यानं मारला होता समोरचा, मस्त चौका मारला बिचारानं, पण विकेट भेटली मग त्याच्यानंतर आपल्याला. हां. तर मग त्याच्यानंतर मार्क्रम, मग त्याच्यानंतर आला फरेराची विकेट 0 बॉल, म्हणजे पहिल्याच बॉलवर तिला 0 रनवर तिला गमावून टाकलं आणि ती ओव्हर गेली 6 रनाची. तर असा इथून गेम बनणं चालू झाला. मग इथून गेम बनला तर मग त्यांनी खाजूनच टाकलं, म्हणजे खदळू मारून टाकलं मग त्यांनी बिचारांनी. मग त्यांनी कुठचंच काही नाही ठेवलं आणि मग त्यांची खोदून टाकली. तर असा विषय झाला तो. ठीक आहे. समज रहे हो. 14वी ओव्हर टाकली हार्दिक पांड्यानं, त्याच्यात गेले 14 रन गेले त्याच्यात. 15वी ओव्हर टाकली वॉशिंग्टन अरे नाही काय नाव आहे, हर्षदीप सिंगनं, त्याच्यात 6 रन दिले. 15व्या ओव्हरमध्ये एक विकेट घेतली डेव्हिड मिलरची. जर मॅच काढणार होते तर मग हे 2-4 जणच आहेत ते मॅच काढणार होते, नाही तर मग कोणी मॅच नव्हतं काढणार त्याच्यातलं. म्हणजे होते त्यांच्याविषयी खिलाडी
तुम्हाला गोष्ट सांगू, त्यांना 9 नंबरपर्यंत बॅटिंग ठेवली, 9 नंबरपर्यंत. आपली 8पर्यंत होती, त्यांची 9 नंबरपर्यंत होती. आता काय म्हणणं ह्याच्यावर? हे विकेट पडल्यानं बरं झालं. ओहे 9 नंबरपर्यंत बॅटिंग लेखा हो, जीव घेऊ घेऊ राहील लेकराचा. 9 नंबरपर्यंत बॅटिंग नसतात ठेवत भाई. एवढी बॅटिंग असते गे, एवढी बॅटिंग नसतात ठेवत. त्याच्यानंतरची ओव्हर कोण टाकली यार? हे पाय जसप्रीत बुमराह, नाही कुठे गेला हे बाय. किती 15वी ओव्हर टाकली, 16वी ओव्हर कोण टाकली होती? वरुण चक्रवर्तीने टाकली. मग 16वी ओव्हर, 16व्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीला पडले 21 रन पडले, पण तरी त्याने एक विकेट घेतली त्या लिंडेची विकेट पाहिजे होती भाई. लिंडे नाही येतो, लिंडे येतो, लिंडे. मी काही खराब नाही बोललो, लिंडे ठीक आहे. 21 रन पडले तरी लिंडेची विकेट गेली त्याच्यात. तर इथून गेम बनणं चालू झालता. तर असा विषय झाला तो. 17वी ओव्हर ॲज ऑब्वियस बुमराच आहे ना, एक सेकंड कन्फर्म करून सांगतो मी. हां, 17व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये मार्को जेन्सनने म्हटलं बेटा तू चालला जा घरी. मग तो चालला गेला आणि त्या ओव्हरमध्ये आले फक्त 2 रन. हे चीज फक्त 2 रन. तर इथं गेम बनणं चालू झाले भाई. असे ताकदने गेम बनले, गेले म्हणतात मजा आली ना. ठीक आहे. मग आपल्या कोण अभिषेक शर्माने एक हात फिरून घेतला. शेवटची ओव्हर मारली त्यानं, 13 रन पडले झाले त्याच्यात. ते विकेट भेटू राहिली ती बिचारायला, ते कॅच सुटली नाही तर त्याला विकेट भेटली असती. मग कोणी खाली नसतं गेलं, सगळ्यांना विकेट भेटली. खाली कोण गेलं? वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्माला विकेट भेटली असती पण ते कॅच सुटली. तो गेम बनला इथं. जसप्रीत बुमराह म्हणजे ते पहिली विकेट पडली, पण त्या विकेटचा एवढा फरक नाही पडला. पण कुठं ना कुठं डॅमेज केलं त्यांनी, चालू केले डॅमेज करणं आपण. पण जसप्रीत बुमराहनं जशी ते ड्रिंक्स ब्रेक नंतर 11वी ओव्हर टाकली, तिथून ते मामला गरम होणं चालू झाला भाई. तिथं त्यांना बर्बाद करणं, म्हणजे तिथं ते बर्बाद करण्याची स्टोरी चालू झाली साऊथ आफ्रिकाची. तर हे होती पुरी मॅच, हे होती पुरी सिरीज. आणि ते टकलू अंकल, ते काय नाव आहे त्याचं, तो नाव नाही माहीत मला, तो ग्रोवल, तो तर याला म्हणतात ग्रोवल करणं बेटा. ODI T20 घासू खदेडू मारलं बेटा, खदेडू. टेस्टचे आमचे दिवस खराब आहे, मी एक्सेप्ट करतो की टेस्टमध्ये तर कोच जरासं काही आहे ते खराब आहे, ते त्याच्यावर नंतर बोलू आपण. पण सध्या तरी T20 आणि ODI बेटा याला म्हणतात ग्रोवल, याला म्हणतात खदेडू मारणं. आणि याच्यानंतर डबल भन्याचा नाही इंडियाला की बा ग्रोवल. अरे यार थांब ना रे. हां, ओ शिट, हे थांबणारच नाही. हां, याच्यानंतर डबल इंडियाला म्हणायचं नाही की ग्रोवल आम्ही इगोवर घेऊन घेतो. आम्ही इगोवर घेतल्यावर मग नाही सोडत. इमानदारी सांगू राहिलो, खरंच इगोवर घेऊन घेतो आम्ही ही गोष्ट. आणि प्लेअर ऑफ द सिरीज बनला वरुण चक्रवर्ती, आणि प्लेअर ऑफ द मॅच बनला हार्दिक पांड्या, आणि इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज बनला तिलक वर्मा. भाई वरुण चक्रवर्ती सगळ्यात पॉझिटिव्ह साईड. पहिले 3 मॅचमध्ये 2-2 प्रत्येकी विकेट, आणि या मॅचमध्ये 4 विकेट. म्हणजे वरुण चक्रवर्ती 2 विकेट पर मॅच तर घेतेच. तो 2 विकेट तर घेतेच कोणत्याही मॅचमध्ये. मग त्याच्यानंतर जेवढ्या भेटल्या तेवढ्या आपल्याच. ठीक आहे. तर हा गेम इथं बनला. वरुण चक्रवर्तीची ओव्हर 13वी की ज्याच्यात 2 विकेट आल्या लगभग सोबत म्हणजे एकदम. तो तर हॅट्रिकवर आलता, ते राहून गेली, नाही तर हॅट्रिकही झाली असती भाऊची, मग मजा आली असती हॅट्रिक घेतल्यावर. सो याला म्हणतात मॅच खतम. आणखीन टाटा बाय बाय. आणखीन काय म्हणून मी सबस्क्राईब करून घ्यायचा यार, करून घ्यायचा. आता मी आणखीन काही गोष्टीवर काम करू राहिलो, जसं की थंबनेल वगैरे, की टाकायचे नाही. थंबनेल टाकायला पाहिजे काय? मी समजत होतो की थंबनेल नाही टाकायला पाहिजे, कारण की कसं आहे मग ते थोडंसं वेगळं वाटते ना, म्हणून मी त्यासाठी नाही म्हणत होतो. पण वाटू राहिलं म्हणून थंबनेल टाकावं. तुम्ही पाहत आहे मी त्यासाठी हे ट्राय करता काही ना काही नवीन एक्सपेरिमेंट्स. तो चलो बाय बाय. थोडं सबस्क्राईब वगैरे केलं तर चांगलं होणार. बाय.